बापू शिंदे सातारा पोलीस स्टेशनमध्ये दाखल झालेले आहेत। बापू शिंदे कथित अपहरण झालेला जिल्हा परिषदेचा सदस्य आहे। बापू शिंदेच्या एंट्रीनं जिल्हा परिषद निवडणुकांचं गणित बदलणार का याकडे आता लक्ष लागलेलं आहे। राष्ट्रवादीचे खासदार नितीन पाटील देखील यावेळी शिंदेंसोबत असल्याचं पाहायला मिळालेलं आहे। बापू शिंदे कथित अपहरण झालेला जिल्हा परिषदेचे ते सदस्य आहेत। यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार नितीन पाटील देखील त्यांच्या सोबत आपल्याला पाहायला मिळत आहे। सातारा जिल्हा परिषदेवरूनच आता महायुतीमध्ये हा सगळा राडा सुरू झालेला आहे। बापू शिंदे हे सातारा पोलीस स्टेशनमध्ये पोहोचलेले आहेत। कथित अपहरण झालेले ते जिल्हा परिषदेचे सदस्य आहेत। आता ते अचानक त्यांची एंट्री झाल्यामुळे जिल्हा परिषदेचं गणित बदलण्याची शक्यता वर्तवली जाते। त्यामुळे त्या घडामोडींकडे देखील आपलं लक्ष लागलेलं आहे। काय सांगाल, तुमचं अपहरण झालं होतं, तुम्ही आता पोलिसांना जबाब दिलेला आहे, काय सांगाल? मी 19 तारखेच्या रात्रीपासून म्हणजे 19 आणि 20च्या रात्रीपासून म्हणजे मी दोन्ही पोलीस स्टेशनला समक्ष जाऊन तसं लेखी दिलेलंच आहे की माझं अपहरण झालं नाही किंवा माझ्यावर कुठला दबाव नाही, काही नाही, हे मी सगळं लेखी दिलं। तरी पण त्यांनी ही का कारवाई केली आजही मला त्याचा प्रश्न आहे। म्हणजे या कारवाई मागे कोण आहे आणि माझ्या त्या दृष्टीनं ही म्हणजे दबाव देऊन कुठलं वेगळं हे वापरून दबाव तंत्र हा खोटा तक्रार अर्ज घेऊन हे फक्त त्यांना निवडणूक जिल्हा परिषद जिंकण्यासाठीच हे कटकारस्थान केले असं माझं स्पष्ट।